रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी वाद हा सुरूच आहे। महेंद्र थोरवेंकडून तटकरेंवरती आरोप करण्यात आले आहेत। जमीन घोटाळ्याचे गंभीर आरोप करण्यात आलेत। रोहा तालुक्यातील सरकारी जमीन लाटल्याचा आरोप करण्यात आला आहे। आदिती तटकरे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची आता मागणी जोर धरू लागली आहे। कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आता थेट तटकरे कुटुंबियांवरती सरकारी जमीन लाटल्याचा गंभीर आरोप करत आदिती तटकरे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागितला आहे। रोहा तालुक्यातील दुरटोली गावाजवळील एका सरकारी जमिनीवर आधी शेतकऱ्यांचे नाव लावले, नंतर ती जमीन तटकरे यांनी विकत घेतली असा आरोप आमदार महेंद्र थोरवे यांनी केलाय। तर याच मुद्द्यावरून त्यांनी मंत्री आदिती तटकरे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे। शासनाच्या आकारी पडच्या जमिनी कलेक्टरांना असेल, शासकीय अधिकारी असतील, यांच्यावर दबाव टाकून या जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर ऑर्डर करून घेतल्या। त्या शेतकऱ्यांच्या नावावरून अनिकेत तटकरे, वेदांती तटकरे यांच्या नावावर ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत। अशा पद्धतीने शासनाच्या आकारी पडच्या जमिनी शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून सुनील तटकरेंनी रायगड जिल्ह्यातील बऱ्याचशा जमिनी लाटलेल्या आहेत। सुनील तटकरे आणि त्यांच्या मुलांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि गुन्हा दाखल होऊन आदिती तटकरे ह्या त्या मंत्री आहेत, यांनी सुद्धा त्यांच्या पदाचा त्या ठिकाणी दुरुपयोग केल्यामुळे या संपूर्ण कुटुंबाने यांनी त्या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे आपल्या मंत्रिपदाचा। आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। भारत, काय अधिकची माहिती? निधन, जसं आपण पाहिलं की कर्जतचे जे आमदार आहेत शिवसेनेचे महेंद्र थोरवे यांनी आता थेट सुनील तटकरे यांच्यावरती, यांच्या कुटुंबियांवरती जमीन घोटाळ्याचे गंभीर आरोप केलेले आहेत। अर्थातच तटकरे विरुद्ध थोरवे किंवा राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना हा वाद रायगड जिल्ह्यातला काही नवीन नाही आहे। मात्र आता जर आपण पाहिलं तर शिवसेनेच्या आमदारांनी काहीशी आक्रमक भूमिका ही तटकरे कुटुंबियांच्या विरोधात घेतल्याची पाहायला मिळते। महेंद्र थोरवे यांचा असा आरोप आहे की रोहा तालुक्यातली एक शासकीय पटावरची जमीन आहे जी हस्तांतरित शेतकऱ्यांना केली गेली होती आणि त्यानंतर त्यावरती माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या नावाचा सातबारा आहे। त्यांनी असा दावा केलेला आहे की हा जमीन घोटाळा आहे आणि या घोटाळ्याशी संबंधित असल्यामुळे तटकरे कुटुंबावरती कारवाई व्हायला पाहिजे, त्या तशा आशयाची तक्रार ते करणार आहेत। आणि दुसरीकडे त्यांनी आदिती तटकरे यांनी मंत्रिमंडळातील मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी सुद्धा मागणी केलेली आहे। अर्थातच थोरवे यांनी केलेले हे आरोप जरी गंभीर असले तरी याला आता तटकरे कुटुंबियांकडनं कसं प्रत्युत्तर दिलं जातंय याकडे सर्वांचं लक्ष आहे। आपण तटकरे कुटुंबियांचा संपर्क करण्याचा सतत प्रयत्न करतोय, मात्र त्यांच्याकडून अधिकृत थोरवेंच्या या आरोपांचं खंडन करणारं किंवा त्याला उत्तर देणारं प्रत्युत्तर आतापर्यंत आलेलं नाही। मात्र तटकरेंच्या भूमिकेकडे, तटकरे कुटुंबियांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। नीला जी, नक्कीच आपण पाहिलं तर आरोप करत ते आता आदिती तटकरे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी करतायत। आपण जर पाहिलं तर आज राज्याच्या सत्तेमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष आहेत, ते महायुतीमध्ये आहेत। दोन्ही पक्षामध्ये अंतर्गत वाद जो आहे रायगड जिल्ह्यामध्ये तो सर्वश्रुत आहे आणि आता याच दोन सत्ताधारी पक्षांमध्ये अंतर्गत झुकलेली आहे आणि हा वाद आता व्यक्तिगत पातळीवरती पोहोचला असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। कारण थोरवे यांनी सरकारी जमिनींचा मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि थेट ह्याच्यावरती लक्ष सुनील तटकरे यांचे पुत्र माजी आमदार अनिकेत तटकरे यांना केलेला आहे आणि याचाच धागा पकडत त्यांनी थेट मंत्रिमंडळातील आदिती तटकरे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा देखील मागितलेला आहे। त्यामुळे हे थोरवेंचे आरोप हे फार गांभीर्याने सुनील तटकरे घेतायत का? तटकरे कुटुंबीय ह्या आरोपांचं खंडन कशा पद्धतीने करतोय किंवा थोरवेंनी जे आरोप केलेले आहेत या आरोपांना तटकरे कुटुंबाकडनं कसं उत्तर दिलं जातंय हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे। आपण अर्थातच तटकरे कुटुंबियांची प्रतिक्रिया घेण्याच्या प्रयत्नात आहोत। दरम्यान थोरवे यांच्या आरोपांकडे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील काय भूमिका घेतोय किंवा सुनील तटकरे स्वतः याला प्रत्युत्तर काय देत आहेत याकडे सर्वांचं लक्ष अधिक राहणार आहे। जी, नक्कीच भारत, आपण तटकरे यांच्याशी, सुनील तटकरे असतील किंवा आदिती तटकरे असतील यांच्याशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत, मात्र संपर्क होत नाहीये। त्यांनी संपर्क या संदर्भात बोलण्यास मनाई केलेली आहे। आपण पाहतोय या ठिकाणी आदिती तटकरे यांच्यासोबत आपण या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न करत होतो, मात्र त्यांनी या संदर्भात माहिती देण्यास मनाई केलेली आहे। या ठिकाणी आपण पाहतोय रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादी वाद हा पुन्हा एकदा समोर येताना पाहायला मिळतोय। महेंद्र थोरवे यांच्याकडून
तटकरेंवर जमीन घोटाळ्याचे गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.